देखिए शुरुआत के माहौल के साथ अभी तक दर्शकों की गर्दी मैदान में उम्दा गर्दी लगभग इस स्तर पर तो मैं कहूँगा बहुत बढ़िया ये आयोजन मैदान पर, और इसका आयोजन का पूरा श्रेय देना पड़ेगा क्योंकि देखिए जिस तरह से दर्शकों की गर्दी है अभी भी तौबा गर्दी मैदान में प्रदीप सर। लेकिन देखिए अभी तक कोई दर्शक यहाँ से अब तक हिला नहीं है, इतनी बढ़िया मैचेस मैदान पर। खूप मोठा सामना आज सेमीफायनलचा सामना पाहायला मिळतोय, कारण घरच्याच मैदानावरती युवक कट्टा क्रिकेट संघ जो सन्मान श्री विनय मटकर यांच्या मालकीचा संघ या मैदानावरती एक महत्त्वपूर्ण सामना खेळताना दिसतोय आणि त्यांची गाठ पडते मालवण तालुक्यामधील डीसीसी वायरे क्रिकेट संघ। सलामीची विनीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते, तुषार सकपाळ सर आणि नॉन स्ट्राइक एंडवरती विनय धुरी, अर्थात तुषारला हुशार बनावं लागेल या सामन्यामध्ये। या ठिकाणी प्रत्येक विकेट देखिए सुदर्शन से मैं कहूँगा जरूर, क्योंकि इससे पहले मैच में कोई रन नहीं बनाया था, जो कि एक मुकाबला अपने शहर और ग्रामीण का देखा। एक बेहतरीन खिलाड़ी है और बादल सर ने कहा था वे सीधा वी में खेलना बहुत पसंद करते हैं, तो आज वो बैटिंग शायद देखने को मिलेगी मैदान पर। पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ सुरू होतोय आणि गोलंदाजीच्या आक्रमणावर वैभव परब यावेळी बॅकफुटला येतोय, चेंडूला स्क्वेअर कटचा फटका, डीप पॉइंटच्या दिशेने प्रवास पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थाने संघर्षाला सुरुवात होत आहे। चौकाराच्या साह्याने आपलं खातं उघडतोय तुषार सकपाळ सर डीजे। साठी युवा कट्टा संघाला या ठिकाणी नंदू बालोलकर यांच्याकडनं 200 रुपये आणि हॅट्रिक साठी 1000 रुपये, तसे विकेट हॅट्रिक साठी या सामन्यांदरम्यान सन्माननीय बंडा पराडकर यांच्याकडनं 5000 रुपयांचं पारितोषिक है। ओवर टू कमेंट्री बॉक्स। और इस बार बल्ला बहुत तेज घुमाते हुए देखिए सोच कितनी सही है। इस 5 ओवर के मुकाबले पावर प्ले की शुरुआत के ओवर में सरजी कम से कम 15 रन जोड़ने हैं मैदान पर। इसी सोच के साथ ये टीम उतरी है और अटैकिंग बैटिंग मैदान पर शुरुआत की गेंद से ही मैदान पर नजर आ रही है। दोन्ही फलंदाजांकडे प्रतिभा ही आहे आणि प्रतिभा ही अनंत परिश्रमात सामावलेली असते, ती प्रतिभा या सामन्यामध्ये दाखवावी लागेल, ती दोन्ही सलामीवीरांमध्ये। पंचांच्या डाव्या साइडने राइट अप ओव्हर द विकेट गोलंदाजीच्या आक्रमणावर जोखीमग्रस्त षटक वैभव परब। चेंज ऑफ पेस किया, गति परिवर्तन गेंद, थोड़ी सी लेग ब्रेक की टिप्पा करेगा हल्के से। देखिए इससे पहले मैच में वैभव सर और साथ साथ जो कि ये स्ट्राइक पर जो खिलाड़ी है मैदान में तुषार सर एक साथ बैटिंग के लिए पहुंचे थे, लेकिन आज वही खिलाड़ी आज एक साथ में आज विरुद्ध खेल रहे मैदान पर। मतलब जो हालात है ना मैदान पर, इसका कारण है कि ये सेमीफाइनल का बहुत कड़क मुकाबला मैदान पर चलता हुआ। या ठिकाणी बंडा पराडकर सर यांनी जी हॅट्रिक साठी पारितोषिक लावले होते तिन्ही बोल्ड गेले तरच 5000 रुपयांची पारितोषिक या ठिकाणी प्रायोजन करण्यात येते। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। अतिशय सुरेख चेंडू म्हणावं लागेल, ज्या चेंडूवरती चेंडू चकवा देतोय तुषार सकपाळ, ज्या पहिल्या चेंडूवरती काय स्वागत केलं होतं ते वैभव परबचं, त्यानंतर सांघिक धावसंख्या ही धावफलकावर नाममात्र अवघ्या 4 धावा प्रथम फलंदाजी करताना डीसीसी वायरे क्रिकेट संघ। वापस खेल बनेगा इस मैच में और इस बार फिर से बल्ला घुमाते हुए देखिए कितनी अच्छी बॉलिंग। शुरुआत में प्रदीप सर ऑफ स्टंप के बाहर लाइन रखी थी और हाइट उछाल था उस गेंद पर, इसलिए उछाल को बैट पर लेना आसान था। अब गेंद उछल नहीं है, गेंद बिल्कुल सम्मन धीरे नहीं, लेकिन शायद हल्की सी उछाल के साथ यहाँ से मुश्किल है बैटिंग करना। सुरेख कमबॅक, सुरेख परती म्हणावी लागेल। जी चूक पहिल्या चेंडूवरती झाली ती चूक दुरुस्त करत एक लयबद्ध गोलंदाजी ही आपल्याला पाहायला मिळते। मिडॉनला यावेळी चेंडू क्लिअर करतोय, स्क्रीनवरती आपण कात्रचा बोगदा पाहिला, बोगद्यामधनं गाडी सुसाट जावी तसा 2 पायांमधनं चेंडू डीप लॉंग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी। या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय श्री आतिक शेख यांच्याकडनं या मंडळासाठी 2000 रुपयांची देणगी स्वरूपात मदत आहे, तसेच वरडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री संजय नाईक सर यांच्याकडनं या मंडळासाठी 5000 रुपयाची देणगी स्वरूपात मदत आहे। धन्यवाद सर। देखिए जिस तरह से ये ग्राउंड फील्डिंग हुई खराब मैदान, देखिए पहली शुरू के पहली गेंद पर बाउंड्रीज, उसके बाद लगातार 4 गेंदे डॉट, उसके बाद का वो शॉट था मैदान पर। मतलब टीम का स्कोर अब तक 8 रन, कोई नुकसान नहीं मैच में। मतलब टॉस जीत के जो पहले गेंदबाजी करने का निर्णय अब तक तो ठीक ठाक था, लेकिन जो बाउंड्री छोड़ी ना उसके बाद के हालात थोड़े से अलग है, जबकि 8 रन पर पहुंचा टीम का स्कोर, कोई नुकसान पर नहीं। देवजी सर चूक क्षेत्ररक्षकाची आणि मात्र गोलंदाजाच्या नावावरती शिक्कामोर्तब झालाय त्या 4 धावा। सांघिक धावसंख्या धावफलकावर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय 8 धावा धावफलकावरती बिनबाद। ही एक सावध संयमी सुरुवात म्हणावी लागेल। गोलंदाजीमध्ये बदल होतोय, अर्थात अष्टपैलू खेळाडू मॅन फ्रॉम आचरा हिरलेवाडी दर्पण आचरेकर यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय, ज्याच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसपीएल क्रिकेट स्पर्धा म्हणजे देवबाग चषक ज्याने हुमरट क्रिकेट संघाला जिंकून दिला तो दर्पण आचरेकर।
और इस बार तगड़ा प्रहार किया मिड विकेट के बहुत ऊपर से जा रही गेंद, 6 रन के लिए मैदान पर। आपल्याला पाहायला मिळाल्या विनय उसमें धुरीकडनं। से खास बात क्या थी कि बिल्कुल अपने पॉपमैन केज में खड़े स्टंप के 2 इंच आगे थे खिलाड़ी, मतलब बिल्कुल इंतजार किया उस गेंद का, वो टाइमिंग, वो ताकत मैदान पर। इस बार हल्के हाथ से खेला गेंद को मिड ऑन पर, हालांकि अच्छी फील्डिंग मैदान पर, रन रोके जा रहे हैं, लेकिन इस बार गेंद को ऊपर किया। देखिए सोच भी दर्पण की उस तरह से कि पहली गेंद को पीछे टक्कर मारा, इसलिए उन्होंने गेंद को ऊपर रखा। मतलब जानते हैं कि हालात किस तरह से है इस मैच में, शुरुआती इस माहौल में, जबकि टीम पहुंची 14 रन पर। पंचांच्या टॉप सेंडर राईट अप ओव्हर द विकेट, यावेळी फ्लिक ऑफ द रिक्सचा फटका, चेंडू जातोय डीप मिड विकेट वरती, पहिला प्रयत्न चेंडूवरती ताबा मिळवला जातोय, चेंडूची परती होईपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी मिळते ती दोन्ही फलंदाजांना। एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या 15 धावा बिनबाद धावफलकावरती ही नाणेफेक हटल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना डीसीसी वायरे क्रिकेट संघ सेमीफायनलच्या या सामन्यामध्ये। सर जी पार्टनरशिप अब तक तो अच्छी है, 15 रन की पार्टनरशिप इस जोड़ी के बीच में हो चुकी है मैदान पर। और इस बार कवर पर टाइमिंग खूबसूरत है, सिर्फ टाइमिंग देखिए, अरे शॉर्ट सिलेक्शन देखिए इस तरह से, हल्की सी गफलत वहां पर, लेकिन तब तक मौका आपके पास था दूसरा निकालने का। देखिए थोड़ी सी ढिलाई जब आप करेंगे ना तो ये 1 से 2 बन जाए, मतलब 17 पर पहुंचा टीम का स्कोर, जो कि पार्टनरशिप मैदान पर इस मैच में बनती हुई। या मॅच दरम्यान जर कुठच्याही गोलंदाजाने मेडन ओव्हर काढली तर सन्माननीय श्री नंदू बालोलकर साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी 1500 रुपयांचं पारितोषिक येते। सर जी काम बहुत मुश्किल है, ये काम इतना आसान नहीं जितना आप कह रहे हैं। लेग स्टंप के बाहर है गेंद, वाइड का इशारा। देखिए दोनों टीमें जानती है, क्योंकि इस वक्त काफी लेग स्टंप के बाहर है, कोई सवाल नहीं था मैदान पर कि इस समय पर मेडन और तो कोई खेलेगा ही नहीं। पता है कि आज अटैक विकेट हाथों में है, विकेट हाथों में तो काम यह आसान नहीं होगा। दबाव पाहायला मिळतोय, थोडासा दर्पण आचरेकर वरती फलंदाजांपासून बचाव करण्याचा प्रयत्न, मात्र लेंथ आणि लाईन वरनं भरकटला जातोय। ज्या चेंडूला चांदाटू बांधा म्हटलं तर असं वावगं ठरणारी ती अतिरिक्त धाव, सांघिक धाव संख्या 18 धावा बिनबाद धावफलकावर। इस बार गति परिवर्तन, देखिए गति परिवर्तन, गेंद अंदर की तरफ आ रही है। देखिए अब तक अगर बात बताई जाए तो बड़े शॉट से थोड़ा सा दूर ही रखा है इनको, लेकिन वो बाउंड्रीज, उसके बाद वो छक्का मैदान पर, वो काम कर गए इस मैच में। गोलंदाजांना आपली कल्पकता, विविधता आणावी लागेल गोलंदाजीमध्ये, कारण खेळपट्टी पाहिली तर सपाट फलंदाजीसाठी नंदनवन, कारण या अगोदरच्या प्रदर्शनीय सामन्यांमध्ये आपण पाहिलं षटकारांची आतषबाजी। इस बार अकेला पॉइंट पर हवा में रखा गया इनको, शरीर के बिल्कुल करीब लेकर, और शायद कंट्रोल नहीं कर पाई वहां पर सफलता। और ये जोड़ी जो कि पार्टनरशिप पहले टूट रही, कुल मिलाकर टीम का स्कोर 18 पर पहला विकेट खोती हुई डीसीसी वाइड टीम इस मैच में। सन्माननीय नंदू बालोलकर साहेब यांच्याकडनं लावलेले 200 रुपयांचा मानकरी आता मात्र या ठिकाणी ठरतोय तो दर्पण आचरेकर। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जात आहे तो तुषार सकवाय सर, यावेळी तंबूच्या आसरेला नवीन फलंदाज अर्थात डीसीसी वायरे क्रिकेट संघाचा आयकॉन खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, मॅन फ्रॉम कुंभारमाठ आकाश संगवेकरची पावलं मैदानावर पडताना दिसत आहेत। देखिए आज आकाश को बहुत कुछ काम करना पड़ेगा कि वैभव के हाथ में वापस मोर्चा, 2 ओवर समाप्त हो चुके हैं, 18 लगभग 9 रन प्रति ओवर, जबकि 1 विकेट नुकसान के बाद टॉस हारकर डीसीसी वायरी टीम जो कि पहले बैटिंग करी इस मैदान पर। 5 षटकांचा सामना इथून विचार केला तर 55-60 धावा जमवणं नितांत गरजेचं, ज्या टोटल वरती ही लढाई करावी लागेल। या स्पर्धेची पहिली अंतिम फेरी कोण गाठेल हा निर्वाळा प्रचिती देणारा सामना पाहायला मिळतोय, याची देही याची डोळा। सर जी बात आपकी बिल्कुल सही है, 18 गेंदे बचे और 18 गेंदों पर यहां से कम आपको 4 शॉट मारने। मैं कहूंगा 45-50 फाइटिंग है टोटल सामने से, क्योंकि 50 अगर बनते हैं ना तो मुकाबला बहुत कड़ा गई है, क्योंकि प्रेशर है इस सेमीफाइनल के इस मुकाबले का। और इस बार कट किया गेंद को वाइड गली पर हल्के से, देखिए इंतजार क्या इस गेंद का, बात में बल्ले का ब्लेड खोला जहां पर सिंगल निकला, और सिंगल के साथ इशारा था 1 रन का हम्पायर का, तब तक इशारा बनता 19 रन मैदान पर इस मैच में।
तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. कॉमेंट्री बॉक्स कडनं ज्या गोलंदाजाने पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं तो मॅन फ्रॉम कोटले वैभव परब यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. 19 धावा एका गडीच्या मोबदल्यात मैदानावरती आकाश संगवेकर त्याच्या साथीला सलामीवीर आघाडीचा फलंदाज विनय धुरी हा स्ट्रायकिंगच्या दिशेने. आकाश ऑन स्ट्राइक मैदान पर काबिलियत बहुत ज्यादा इस खिलाड़ी के पास, आइकॉन खिलाड़ी है. रिवर्स इस बार अटेम्प्ट किया गेंद को बल्ले के बिल्कुल बीचों बीच पॉइंट पर प्रोटेक्शन दिया गया सीमा रेखा पर, जहां पर एक ही रन बनेगा. कॉल थोड़ा सा बिल्कुल मुश्किल में था. मैदान पर दौड़ते तो शायद रन बन सकता, लेकिन अगर नहीं दौड़ते तो भी चलेगा, क्योंकि इन खिलाड़ियों को पता है कि इनके पास काबिलियत बहुत है. 2 शॉट अगर लगाएंगे ना तो 1 रन की कमी बिल्कुल भर कर आएगी इस मैच में. देवजी सर, क्रिकेटच्या पटलावर यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुम्हाला सोबत ठेवावं लागेल. आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल, कारण सामना खूप मोठा आहे. संधी नसेल पराभूत संघाला या सामन्यामध्ये. फुल टॉस गेंद कलाइयों के सारे ऑन सेट पर सिर्फ मोड़ा गया गेंद को. टाइमिंग देखिए, अहम बात है टाइमिंग. जहां पर आप डिक्लेयर जोन तक गेंद निकलेगी, कभी कभी होता है ऐसा कि नो बॉल का इशारा है, मतलब वहां पर फ्री हिट मिलेगी और मिलेंगे बोनस के तौर पर 2 रन मैदान पर. ये देवजी सर, सोने पे सुहागा, कारण फ्री हिटचा चेंडू असेल नक्कीच दबाव येईल गोलंदाजावरती आणि एक मोठा फटका म्हणजे नामीर संधी असेल, कारण तो चेंडू असेल फ्री हिटचा ज्या चेंडूवरती फक्त धावचीच्या स्वरूपात गडी बाद होऊ शकतो. बिल्कुल. अब वैभव के लिए परेशानी है, क्योंकि देखिए इस वक्त पहला और लगभग 8 रन का खर्च हुआ था. उसके बाद टीम का स्कोर अब तक का इतिहास बताया जाए, इस 2 रन के साथ टीम का स्कोर पहुंचा 22 रन पे मैदान पर. लेकिन फ्री हिट का माहौल है, ये फ्री हिट है. आकाश जो कि अब तक स्ट्राइक पर ही रहेगा मैदान पर. नो स्ट्राइक पर शायद, या फिर देखना पड़ेगा इस मैदान में. फ्री हिट के शॉर्ट गेंद, बाउंस गेंद, अतिरिक्त उछाल, बिल्कुल गति के साथ गेंद निकल चुके. सीधी विकेट कीपर के हाथ में कोई रन नहीं. या चेंडूवरती प्रभावित केलं गेलं ते फलंदाज आकाश संगवेकरला, कारण सोपं न होतं. खऱ्या अर्थाने ही लिटमस टेस्ट असेल ती दोन्ही संघांसाठी, कारण एका बाजूला अष्टपैलू खेळाडू आणि एका बाजूला खोटले या ग्रामीण भागातना वैभव परब आपल्याला बिलॉंग करताना दिसतोय. मात्र प्रतिभा याही खेळाडूकडे आहे. दोन्ही खेळाडूंचा कस या मैदानावरती नक्कीच लागेल, कारण सांघिक धावसंख्या ही धावफलकावर 22 धावा एका गडीच्या मोबदल्यात पंचांच्या डावसाने राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळी रिव्हर्स स्वीपचा फटका देवजी सर, मात्र एकेरी धाव निघेल, कारण मैदान जर पाहिलं डीप स्क्वेअर लेग पासून ते डीप पॉइंट पर्यंत जर इथं फटका टोटवला 6 नाही तर 4 धावा निघू शकतात. मात्र फटका मागे गेला तर घोषित स्वरूपाची एकेरी धाव निघेल. सर जी, आकाश नॉन स्ट्राइक एंड पर है, इसका मतलब है कि विजय जो कि स्ट्राइक पर रहेगा. अब तक विजय का लेखा जो का 1 छक्का मार चुके, लगभग अपने निजी टोटल पर कुल मिलाकर 11 रन अब तक बना चुके खिलाड़ी मैदान पर. इस बार ऑन सेट पर मारने का प्रयास किया, क्या वहां पर गेंद स्टंपों के ऊपर से निकले. उत्तम का वापसी में इशारा था, बिल्कुल सही है. देखिए गेंद टिप्पा खाने के बाद हल्की सी दिशा बदली, लेकिन वो गेंद बिल्कुल स्टंपों के ऊपर से निकली. देखिए आपने जब शफल किया ना तो अंपायर के मन में दुविधा समाप्त हो जाती है, और वही कारण था एक बेहतरीन अंपायरिंग अब तक इस मैच में. कमजोर चेंडूचा यावेळी बॅटची कडे घेतोय चेंडू, यष्टिरक्षकाला चकवा देतोय. घोषित स्वरूपाची एकेरी धाव निघेल, ज्या एकेरी धाव संख्येने 24 धावा एका गडीच्या मोबदल्यात. प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 24 धावा म्हणजे 8च्या सरासरीने धावगती पाहायला मिळत आहे. मात्र ही सरासरी येणाऱ्या काळामध्ये वाढवावी लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघ पाहिला युवक कट्टा साखळी फेरीमध्ये 3च्या 3 लढती जिंकतोय. म्हणजे जो आत्मविश्वास या संघाकडे पाहायला मिळतोय, नक्कीच याला रोखायचं असेल तर धाव फलकावरती धावा जमवावे लागतील. डीजे मिस्टर अमित थळदनकर गोलंदाजीच्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. 8ची सरासरी पाहिली तर 40 धावा अनुमानित स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. मात्र इथून जर मजल मारायची असेल तर मोठ्या फटक्यांची आतषबाजी करावी लागेल, ती डीसीसी वायरी क्रिकेट संघाला. बिल्कुल प्रदीप सर, अभी तक आकाश मैदान पर स्ट्राइक पर, इसका मतलब है कि अटैकिंग बैटिंग फील्डिंग की इस तरह से कि 4 खिलाड़ी ऑन साइड पर 5 ऑफ साइड पर, मतलब ऑफ स्टंप के लाइन बाहर रहेगी. इस सोच के साथ शायद हो सकता है, लेकिन कुछ अलग भी हो सकता है. ओ बिल्कुल गति परिवर्तन, लेग ब्रेक गेंद, जैसे ही शफल किया अपने आप में कंधे का इस्तेमाल किया वहां पर और गेंद निकली बिल्कुल विकेट कीपर के झोली में, कोई रन नहीं.
अकल्पकता बुद्धीचा वापर करताना दिसतोय गोलंदाज अमित हळदणकर, कारण फलंदाज फ्रंट वरती आला होता आणि या फलंदाजाला चकवायचं होतं, तर चेंडू थोडासा बॅक ऑफ द लेंथ खेळवला आणि चेंडू निर्धाव गेला तो अमित हळदणकरच्या गोलंदाजीवरती। देखिए आइकॉन खिलाड़ी पर काफी जोर रहेगा, पता है कि इस खिलाड़ी पर बहुत पैसा खर्च हो चुका है, मतलब बड़े बड़े पॉइंट से खरीदा गया। और इस बार ऑफ स्टंप के बाहर खेला गेंद को कवर, बाउंड्री के बाहर गेंद, 4 रन के लिए मैदान पर। क्या खूबसूरत टाइमिंग मैदान पर, अतिशय सुरेख प्लेसमेंट म्हणावी लागेल। क्षेत्ररक्षकाजवळ कुठचीही संधी नव्हती आणि 4 धावा धावफलकावरती। या ठिकाणी प्रत्येक विकेटसाठी युवा कट्टा संघासाठी सन्माननीय नंदू बालोलकर प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक घेते आणि हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयांचं पारितोषिक घेते। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। देखिए 28 हो चुका है टोटल सामने से। सर जी हमने पहले बताया 50 बनते हैं ना तो मुकाबला ये 2.5 रहेगा, कांटे की टक्कर करेगा। और इसके लिए आज इस खिलाड़ी को मैदान पर खेलना पड़ेगा जो आकाश स्ट्राइक पर आइकॉन खिलाड़ी, और उसमें बिल्कुल ताकत है मैदान में। आज उस ताकत की नुमाइश करनी पड़ेगी इस मैच में, सामने से इस ओवर में। और इस बार शरीर पर लगी हल्का सा शायद इशारा हुआ था दौड़ने का, लेकिन ऑस्ट्रेलिया के बल्लेबाज ने इशारा कर दिया कि आवश्यकता नहीं है वहां पर आउट होने की। देखिए बड़े शॉट के लिए बिल्कुल जा रहे, लेकिन अब तक की बॉलिंग बहुत अच्छी है मैदान पर। 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यात अमित हळदणकर एका लयमध्ये गोलंदाजी करताना दिसतोय। सन्मान श्री नंदू वालावलकर यांच्याकडनं बक्षिसांची खैरात होताना दिसतंय, म्हणजे प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आणि हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक। इस बार रिवर्स किया अटेम्प्ट, गेंद को खेला पॉइंट बाउंड लाइन पर, जहां पर एक खूबसूरत कैच लपका गया। और मैं कहूंगा ये बेहतरीन कैच था, 7-8 कदम दौड़कर इस कैच को लेना इतना तो आसान नहीं था, लेकिन मुश्किल काम को आज अंजाम देना ही है मैदान पर, अगर प्रतियोगिता में अपने आप को जीवित रखना है तो। देवजी सर, सन्मान श्री नंदू वालावलकर यांनी ठेवलेल्या 500 रुपयांचा मानकरी ठरतोय अमित हळदणकर, कारण प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी रोख रक्कम 2000 रुपयांचं पारितोषिक। सामने टोटल मैदान पर 50 तो हम पहले कह चुके, 50 चाहिए मैदान पर। अगर 50 बनते तो मुकाबला बिल्कुल कांटे की टक्कर का रहेगा, सेमीफाइनल का मुकाबला है, दबाव रहेगा दोनों टीमों पर। लेकिन इस वक्त जो पुलिस दल में कार्यरत खिलाड़ी, इनकी बॉलिंग बहुत सुंदर देखने को मिली। एक सफलता इस वक्त, एक बाउंड्री की बात, जो सफलता आकाश को वापस किया, चलता गया आकाश को इस मैच में। लेकिन अब फील्डिंग किस तरह से, 5 खिलाड़ी अब तक वहीं पर खड़े जहां पर शुरुआत से लेकर है मैदान पर। आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय। दर्जेदार गोलंदाजी म्हणावी लागेल युवक कट्टा क्रिकेट संघाकडनं, ती अमित हळदणकर। पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राउंड विकेट आणि यावेळी मात्र विस्फोटक फलंदाज निखिल परब स्ट्राइक एंडला। और इस बार फुल टॉस गेंद, शायद मौका बनेगा वहां पर बड़े शॉट का। गेंद निकल रही मिड विकेट सीमा रेखा से, 1 बाउंस बाहर, 4 रन के लिए मैदान पर। इंतजार था इस गेंद का, एक खराब गेंद थी, फुल टॉस गेंद जहां पर आपको बल्ला चलाना है। और इस वक्त पर निखिलसाठी या ठिकाणी पारितोषिक येते नेहाल गोवेकर यांच्याकडनं। सलग 3 चेंडूंवरती 3 षटकार ठोकले तर सन्माननीय निहाल गोवेकर यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक। ओव्हर टू कॉम्बॉक्स। देखिए 5000 रुपए का इनाम है ये, जो कि कैच के मतलब 3 छक्कों के लिए लगातार। लेकिन सर जी काम इतना आसान भी नहीं मैदान पर, मुश्किल भी नहीं। और इस बार चेंज ऑफ पेस, क्या गति परिवर्तन, हल्का सा यहाँ पर क्या माहौल है ये, नहीं बहुत मामला करीब है। लग तो ऐसा रहा है कि स्टंप को हाथ अगर पहले लगाए ना तो ये पहुंच गए, लेकिन वैसे ही कुछ हुआ, वहां पर हाथ लगा स्टंप को, लेकिन ओवर समाप्त होगा और टीम का स्कोर पहुंचा 4 ओवर समाप्ति के बाद 33, मतलब 33 पर हो चुका है। और देवलकर सर अभी तक 10-12 रन पीछे है सामने वाली टीम मैदान पर। अतिशय सुरेख, मी कौतुक करेन युवक कट्टा क्रिकेट संघाकडनं अमित हळदणकर, कारण जी धावसंख्या वाढत होती त्या धावांवरती खऱ्या अर्थाने अंकुश लावला आणि विनय धुरी सारख्या फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवला तो अमित हळदणकरने। याच गोलंदाजीची आवश्यकता असेल, कारण दुसऱ्या इनिंग मध्ये युवक कट्टा क्रिकेट संघाला पाठलाग करावं लागेल या मैदानावरती। देखिए सर जी 9 रन का ये ओवर निकल चुका है, कुछ बातचीत हो रही है मैदान पर, क्योंकि मुकाबला जब भी कड़क होगा ना, आमने सामने 2.5 मुकाबला हम कहते हैं ना कबड्डी में, हम तो बहुत बार कहते हैं भाई 19-20 का मुकाबला, तो ये मुकाबलों में ये ग्राउंड मीटिंग लगने वाली है, उसमें कोई शक नहीं है।
खेळाडूंमध्ये तर नक्कीच ही उत्कंठा शिगेला पोचली. मात्र जे दोन संघ मालक आहेत, एका बाजूला श्री विनय मटकर आणि एका बाजूला वैभव सावंत, यांची ही प्रतिष्ठा या मात्र सामन्यामध्ये शिगेला पोहोचेल की अंतिम फेरी कुठचा संघ या मैदानावर गाठतोय. या ठिकाणी महेश चव्हाणसाठी पारितोषिक येत आहे. सन्माननीय संजय निकम साहेब, महेश याने जर झेल टिपला तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. ओव्हर टू कॉम्बो. देखिए निखिल है स्ट्राइक पर मैदान पर, मतलब अभी तक 33 रन, 17 रन पीछे 50 रन से 2 शॉट अगर बनते हैं तो ये 50 की तरफ पहुंच पाएंगे. मैं तो कहूँगा 50 एक फाइटिंग टोटल है मैदान में. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी मॅन फ्रॉम मसुरे अलंकार मुनगेकर यावेळी सज्ज होताना दिसतोय. आतापर्यंत मानकरी ठरतोय अमित हळदणकर 500 रुपयांचा, सन्मान श्री नंदू वालावलकर प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक, आणि जर विकेट हॅट्रिक साधली तर रोख रक्कम 2000 रुपयांचं पारितोषिक. वापस खेल मैदान पर आखिरी 6 गेंदे, क्या 2 शॉट मैदान पर देखने को मिलेंगे? उम्मीद तो यही रहेगी मैच में. ओ बल्ला बहुत तेज घुमाते हैं, बल्ला बहुत तेज घुमाया, लेकिन आज बचना है मैदान पर. सर जी ये आखिरी और ना सबसे निर्णायक, ये और पता चलेगा कि टीम कौन सी फाइनल में जाएगी. इस ओवर में अगर 15 रन बनते हैं ना तो ये टीम लगभग 50 की तरफ पहुंचेगी इस मैच में. अलंकार मुनगेकर साठी या ठिकाणी पारितोषिक येत आहे. प्रत्येक विकेटसाठी पप्पू तोरसकर यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. तसंच निखिलच्या 3 चेंडूंवरती 3 षटकार ठोकले तर इस बार खेला गेंद को उड़ाया सीमा रेखा से बाहर, 6 रन के लिए मैदान पर. सिद्धू परब यांच्याकडनं हॅट्रिक साठी निखिलच्या 3 षटकारांच्या 1000 रुपयांचं पारितोषिक येते. नक्कीच निखिल परबच्या रडारवरती चेंडू मिळतोय आणि सरळ चेंडूला भिरकावून दिलं जात आहे. काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. गेंद को आपने ऊपर किया, ऊपर की गेंद को ये ऊपर ही पहुंचाएंगे. बताया कि अटैक ही करना पड़ेगा. अंतिम 4 गेंदे बचे और टीम का स्कोर 39 पर पहुंचा, जबकि इस वक्त अब तक 13 गेंदे डॉट है इस इनिंग में. इसलिए जानकारी हमें सब कुछ गणेश सर दे रहे. थैंक यू सर. इस बार ठीक माइक्रोबॉल के सामने उड़ाया 6 रन के लिए. मैदानाच्या बाहेर झेल टिपण्याची नामी संधी होती, मात्र ती नामी संधी प्रेक्षकांना दवडली जात आहे. झेल हा मायभूमीला स्पर्श होताना दिसतोय. सलग 2 चेंडूंवरती 2 षटकार, म्हणजे ज्या फलंदाजीसाठी निखिल परब ओळखला जातोय ती विस्फोटक आक्रमक फलंदाजी करण्याचा मानस या मैदानावरती पाहायला मिळतोय. 45 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. देखिए रुपेश सर ने कैच छोड़ा. रुपेश सर आपको एक सजा ये माफ रहेगी इस कैच छोड़ने की, कोई फर्क नहीं पड़ता. लेकिन चलिए ये क्या तीसरा छक्का मैदान पर देखने को मिलेगा. ओहो टाइमिंग है सीधे हवा में, और उसके साथ का ये कैच एक बार जोरदार ताली बजाई. कैच इतना आसान नहीं था, लेकिन मैं कहूंगा वहां पर कम से कम 3-4 रन बचाते हुए और यहां पर विकेट और टीम का स्कोर 45. आणि या ठिकाणी अलंकारसाठी पारितोषिक येत आहे. सन्माननीय पप्पू तोरसकर यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक येत आहे. आणि सन्मान श्री नंदू वालावलकर यांच्याकडनं ठेवलेल्या 500 रुपयांचा मानकरी ठरतोय तो अलंकार मुनगेकर. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये, आणि विकेट हॅट्रिक झाली तर रोख रक्कम 2000 रुपयांचं पारितोषिक. प्रदीप सर मैं तो कहूंगा बॉलर को ये पैसे देने की आवश्यकता नहीं है. ये कैच फील्डर का था. देखिए ये कैच आसान नहीं था, मैं तो कहूंगा आसान ही था बॉस. इस कैच के बारे में अगर बताऊं तो विकेट भले गेंदबाज को मिले हो, लेकिन श्रेय सब कुछ उस कैच के लिए उस फील्डर को जाना चाहिए था. या ठिकाणी शुभम पाठकसाठी पारितोषिक येतं. या उत्कृष्ट झेलसाठी सन्माननीय विनय मटकर यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक. देखिए अंतिम खेल बचा है 2 गेंदों का, 45 पर पहुंचा है टीम का स्कोर मैदान पर. अब तक की कहानी 12 रन का और निकला है, 1 विकेट और नया खिलाड़ी ऑन स्ट्राइक पर मैदान पर. लक्ष्य मुंडकर नवीन फलंदाज यावेळी मैदानावरती पाऊल टाकतोय. चेंडू येतोय डीप लॉंग ऑफ वरती. पहिल्या चेंडूवरती ताबा मिळवला जातोय. चेंडूची पडती होईपर्यंत एकेरी धाव नोंदली जाते ते लक्ष्य मुंडकरच्या खाती. तर सांघिक धावसंख्या धावफलकावर 46 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. नाणेफेक हरल्यानंतर या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना तो डीसीसी वायरे क्रिकेट संघ. सर जी आखिरी गेंद निर्णायक होगी मैदान पर. छक्का लगा तो बल्लेबाजी के लिए मैच आसान नहीं है. और इस बार सीधा शॉट 1 बाउंड सीमा रेखा से पार हो जाएगी गेंद.
4 रन केले मैदान पर। वैभव का भरपूर प्रयास, लेकिन सिर्फ वो प्रयास देखने को मिला। गेंद निकली सीमा रेखा से पार और इसी के साथ 50 रन जबकि मैदान पर पूरे होते हुए। देवजी सर, जो अनुमानित धावसंख्या होती ती उभी करण्याचा प्रयत्न डीसीसी वायरी क्रिकेट संघाने केला। 50 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात दुसऱ्या इनिंग मध्ये 51 धावांचा पाठलाग करावा लागेल तो युवक कट्टा क्रिकेट संघाला, म्हणजे प्रति षटकांमध्ये 10 ची सरासरी समीकरण असेल। येणारे 30 चेंडू 51 धावांची आवश्यकता आणि दुसऱ्या इनिंग मध्ये नेमकं काय घडतंय, प्रथम या स्पर्धेची अंतिम फेरी कुठचा संघ गाठतोय, युवक कट्टा की डीसीसी वायरी, असे बरेच प्रश्न प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा सामना कारानेवाडीच्या मैदानावरती सेमीफायनलचा मोठा सामना पाहायला मिळतोय तो या दोन संघादरम्यान। वरती सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा संघ युवक कट्टा संघ, त्याची ग्रंथिका यावेळी मात्र डीसीसी वायरी संघासोबत गाठली जाते। प्रथम फलंदाजी करत असताना 50 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात, त्यात मात्र सुरेख फटकेबाजी निखिल पराब, तुषार सकपाळ आणि प्रकाश संघवी, आकाश संघवीकर यांची। मैदानावरती सामना परत एकदा आपल्याला जातोय सेमीफायनल नंबर 1 वरती आपल्याला दिसतोय एका साईडला डीसीसी वायरी तर दुसऱ्या साईडला युवक कट्टा संघाच्या बाजूने गोलंदाजी खूप छान आपल्याला पाहायला मिळते। मात्र तशाच प्रकारची गोलंदाजीची अपेक्षा असेल ते डीसीसी वायरी संघाच्या बाजूने प्रतिनिधित्व करताना पॉवर प्लेचं पहिलं षटक हातामध्ये जे दिसतंय, बराचसा अनुभवाच्या गाठीचा असलेला मगाच्या मॅच मध्ये ज्याने हॅट्रिक आपल्या नावावरती घेतली, या संपूर्ण स्पर्धेदरम्यान पहिली हॅट्रिक ज्याच्या नावावरती आहे तो मात्र सौरभ कांबळी आता मात्र ऑन स्क्रीन वरती पाहायला भेटतोय। तर स्ट्रायकिंग एंड वरती वैभव परब, नॉन स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय।
पंचांचा इशारा आमच्यापर्यंत. सामन्याला सुरुवात. सामना सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी पारितोषिकांची खैरात सन्माननीय नंदू वालावलकर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 800 रुपये व षटकारांची हॅट्रिक मैदानावरती झाली तर रोख रक्कम 3000 रुपये पारितोषिक पुरस्कृत केले गेले. मैदानावरती फलंदाज पाहायला मिळतात वैभव परब मॅन फ्रॉम खोटले आणि मॅन फ्रॉम आचरा दर्पण आचरेकर. सुरेख फटकेबाजी या दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळाली या संपूर्ण लीग स्पर्धेमध्ये. आणि सेमीफायनलचा सामना आणि जो संघ या सामन्यामध्ये विजयी होईल तो मेगा फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ या भाजपा चषक 2023च्या दरम्यान पाहायला मिळेल. मोठा फटका खेळायचा होता वैभव याला. बॅटचा बॉलचा कोणताही संपर्क नाही. क्लाउडली अपील मैदानावरती. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्याची, फलंदाजाला जकडून ठेवणारी गोलंदाजी आणि अशीच गोलंदाजी जर योगेश मैदानावरती झाली तर निश्चितपणे 51 धावांचा पाठलाग करण्यापासून युवक कट्टा संघाला रोखू शकतात ते म्हणजे डीसीसी वायरी संघाचे गोलंदाज. नक्कीच सुरुवात झाली आहे समीर की पहिला चेंडू सुरेख टप्प्यावरती वैभव परबला या पहिल्या चेंडूवरती रोखलं गेलंय. मात्र त्यानंतर किती वेळ रोखलं जाईल. एक खराब चेंडू लोवर फुलटॉचा फटका चेंडू मैदानावरती त्यावरती सुंदर फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे मिड ऑनच्या दिशेने. एक लागलाय ब्रँडेड चौक. मात्र चौकार. पहिल्या चेंडूवरती वर्चस्व हे गोलंदाजाचं पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र वर्चस्व फलंदाज वैभव परबच्या माध्यमातून चौकार टोकून सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा. सुरुवात तर झाली आहे 51 धावांच्या पाठलागाला. यावेळी मात्र फसलेला फटका. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. एक तेरी तो दुजी मेरी अशा प्रकारचा काहीसा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय वैभव परब आणि सौरभ कांबळे यांच्या माध्यमातून. नक्कीच सौरभ हा खूप धूर्त गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा. जर तो दुसरा चेंडूचा खेळ जर विचाराच्या बाहेर ठेवला तर मात्र या ठिकाणी सौरभला कामगिरी चांगली करावी लागेल. डीसीसी वायरी संघाचं प्रतिनिधित्व करतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक जे कर्णधाराने विश्वास दिलाय त्या विश्वासाला सार्थकी ठरणारं षटक आता मात्र या ठिकाणी वाटतंय. रनिंग बिटवीन द विकेट चेक केली जाईल. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला वैभव, दुसऱ्या साईडला दर्पण. जिथं धाव नव्हती तिथं मात्र चौथ्या स्वरूपाची एक धाव घेतली आणि सांघिक धावसंख्येवरती भर पडली आहे. धावसंख्या पोहोचली आहे ती 5 धावांवरती. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसरा चेंडू निर्धाव आणि चौथ्या चेंडूवर मात्र अस्तित्वात नसलेली धाव देखील या ठिकाणी घेतली जाते वैभव परब आणि दर्पण आचरेकरच्या बॅटच्या माध्यमातून. कारण पहिल्या सुरेख प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळत होते. त्यानंतर मात्र फसलेला फटका आणि हाना करता मात्र सुरेख एक धाव पूर्ण केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट. सुरेख योग्य ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळतोय मैदानावरती. ऑफिशियल जरा लवकर मैदानावरती जा. थोडी वार दुखापत होते सौरभला. यानंतर होणारा सामना असेल वर्षा वॉरियर्स देवबाग विपक्ष श्रीदेव वेताळ वराड. दोन्ही संघ कर्णधार त्वरित नाणेफेकीसाठी यायचा आहे. श्रीदेव वेताळ वराड विपक्ष वर्षा वॉरियर्स देवबाग. प्लीज मित्रांनो थोडंसं सहकार्य करा. वर्षा वॉरियर्स देवबाग आणि श्रीदेव वेताळ वराड नाणेफेकीसाठी या. थोडीफार दुखापत मैदानावरती होते ती म्हणजे सौरभला. मात्र परत एकदा मैदानावरती दिसतोय फिट आहे आणि चेंडू हातामध्ये घेतो. एक चांगलं लक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. कुठची या ठिकाणी मला वाटतं नक्कीच तकलीफ मध्ये असेल मात्र तरी सुद्धा आपला संघ फायनल मध्ये पोहोचावा या उद्देशाने आता मात्र गोलंदाजीच्या मार्क वरती जखमी वाघाप्रमाणे वावरताना नक्कीच समीर आपल्याला पाहायला भेटेल का तो म्हणजे सौरभ. कारण सौरभच्या हाताला थोडीशी जरी दुखापत झाली असली तरी सौरभ हा पहिला गोलंदाज आहे या पहिल्या पर्वातील भाजपा चषक 2023 या आयोजनाअंतर्गत पहिली वहिली हॅट्रिक ज्या गोलंदाजाने साध्य केली तोच गोलंदाज सौरभ कांबळी. आणि दुसरी हॅट्रिक एका षटकामध्ये 2 हॅट्रिक पाहायला मिळाल्या. दर्शन बांदेकरच्या बॅटमधून पूर्वार्धातील 3 चेंडूंवर मोठे प्रहार. षटकारांची हॅट्रिक तर उत्तरार्धातील 3 चेंडू हे गोलंदाज शेखर प्रभूच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक देखील त्याच षटकामध्ये पाहायला मिळाली. पहिलं षटक प्रगतीपथावरती 5वा चेंडू घेऊन गोलंदाज सौरभ कांबळी. यावेळी मात्र सुरेख फटका दर्पणच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल मैदानावरती परंतु एक धाव निश्चित स्वरूपाची. दुसऱ्या धावेची शक्यता ही मैदानावरती नकारात्मक पाहायला मिळते. एका धावेने सांघिक धावसंख्या 6 धावा धावफलकावरती. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत तरी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे सौरभ याची थोडीशी दुखापत अजूनही मैदानावरती वाटते.
या ठिकाणी एक खूप चांगलं स्पोर्ट्समॅनशिप आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजे दर्पण थोडीफार या ठिकाणी मदत करताना दिसतोय तो सौरभची. मात्र परत एकदा वरती सर्ज होताना पाहायला भेटतोय तो सौरभ. किंबहुना या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ मैदानावरती उपस्थित असेल. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 6 धावा या आतापर्यंत धावफलकावरती लागताना पाहायला मिळतात. यास मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क या ठिकाणी होताना पाहायला भेटत नाहीये. दरम्यान शेवटचा चेंडू हा मैदानावरती निर्धाव जाताना पाहायला मिळतोय. 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि सांघिक धावसंख्या ही 6 धावा धावफलकावरती. दर्शन मांदेकर वेताळ वराड संघाचा कर्णधार दर्शन मांदेकर या ठिकाणी यायचंय. वर्षा वॉरियर्स देवबाग संघाचा कर्णधार विशाल लुडबे या ठिकाणी उपस्थित आहे. पहिल्या षटकाचा योगेश विचार केला असता फलंदाजांना जखडून ठेवणारी गोलंदाजी सौरभ कांबळीच्या माध्यमातून पहिला चेंडू वैभवसाठी निर्धाव हाताळला गेला. त्यानंतर एक चौकार सोडला तर फलंदाजांना मात्र बुचकळ्यात टाकणारी धावांसाठी चाचपडताना पाहायला मिळतात. ते म्हणजे सलामीचे दोन्ही फलंदाज वैभव परब आणि दर्पण आचरेकर. या ठिकाणी नाणेफेक उडवली जाते. सन्माननीय श्री राजा पावसकर यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक घेतली जाईल. एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे वर्षा वॉरियर्स देवबागचा संघ, तर दुसऱ्या साईडला श्रीदेव वेताळ वराड. हे दोन तुल्यफळ संघांमध्ये सेमीफायनल नंबर 2 चा मुकाबला आपल्याला थोड्याच वेळामध्ये मैदानावरती रंगताना पाहायला भेटेल. पहिल्या षटकामध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी झाली त्याच प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं असेल, कारण येणारे आता फक्त 24 चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी अजून धावा पाहिजेत. त्या म्हणजे 45 धावांची गरज विजयासाठी. 51 धावांचा पाठलाग एका बाजूने तर 51 धावा करण्यापासून रोखणारी गोलंदाजी डीसीसी वायरी संघाकडून. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आकाश संगवेकर. परत एकदा सुरेख चेंडू, तेवढाच ताकदफुल फटका, मात्र बॅकअप त्या साईडला पाहायला मिळतंय. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेची तमाम शंका मैदानावरती तात्पुरती मात्र संपुष्टात आणली जाते. सुंदर फेकी आपल्याला मिडऑनच्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळते. तोपर्यंत एक धाव लिला या मैदानावरती पूर्ण केली जाते आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर मात्र या ठिकाणी 7 धावा या धावफलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. परत एकदा गोलंदाजीच्या स्क्रीनला आपल्याला दिसतोय तो आकाश सांगवेकर. दुसऱ्या सेमीफायनलची नाणेफेकीचा कौल हा वर्षा वॉरियर्स देवबाग संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. आपण निर्णयासहित हा सामना झाल्यावर त्वरित मैदानावरती ताबा घ्यायचा आहे. मोठा फटका या ठिकाणी आपल्याला विनय स्क्रीनवरती पाहायला भेटत होता. फटका मोठा होता, फटका फसलेला वैभवचा. ही प्राइजिंग विकेट नक्कीच समीर मैदानावरती साबित होताना पाहायला भेटली असती. शर्तीचे प्रयत्न झाले क्षेत्ररक्षक विनयकडनं, मात्र अक्षरशः क्षणी मात्र या ठिकाणी हाताला स्पर्श होऊन चेंडू जमिनीला दान होताना पाहायला मिळतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा होणं मैदानावरती गरजेचं असेल, कारण वैभव परब सारख्या फलंदाजाला हे जीवदान आणि नंदू वालवलकर साहेब यांच्याकडून पुरस्कृत केले गेलेलं 800 रुपयाचं पारितोषिक आता मात्र वाढतंय. प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम 1000 रुपये असं पारितोषिक पुरस्कृत केले जाते. परत एकदा मैदानावरती पाहावं लागेल, एका जीवदानाशी खेळतोय हे असं म्हणायला हरकत नाहीये. तो मॅन फॉर्म खोटलेचा वैभव परब. परत एकदा फटका फसलाय. काय सुरेख क्षेत्ररक्षण मैदानावरती स्क्रीनवरती तुषार सकवाळ आपल्याला पाहायला मिळत आहे. एक चांगली गोलंदाजी आता मात्र 51 धावांचा बचाव करताना पाहायला मिळतोय तो डीसीसी वायरीचा संघ. सन्माननीय नितीन शेट्टी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी मी साटविलकर साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नितीन शेट्टी साहेब यांचं स्वागत करायचं आहे. मैदानावरती सुरेख फटकेबाजी, एक जीवदान मिळाल्यानंतर सुरेख फटकेबाजी करणं अपेक्षित असेल. आपल्या संघाला मात्र या ठिकाणी विजयाच्या समीप नेऊन ठेवणारी फलंदाजी होणं गरजेचं असेल. वैभव परबच्या माध्यमातून दुहेरीचा फटका. सांघिक धावसंख्या परावर्तित 11 धावा. दुहेरीमध्ये सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती म्हणजे 11 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात. वादळापूर्वीची शांतता असेल का, कारण दोन्ही फलंदाजांचा विचार केला असता साखळी फेरीत सुरेख फटकेबाजीच्या जोरावरती आपल्या संघाला एक हाती विजय मिळवून दिला. एकतर्फी सर्व सामने आपल्या खात्यात जोडले आणि या सामन्यामध्ये मात्र मोठ्या फटक्यांसाठी जकडून ठेवणारी गोलंदाजी ही सौरभ कांबळी आणि आकाश सांगवेकर यांची. यावेळी देखील फसलेला फटका, उडालेला कारंजा. यावेळी देखील दुसरं जीवदान मैदानावरती वैभव परब याला. नक्कीच जर सरळ बॅटने नक्कीच धावा मैदानावरती चालते तर रिव्हर्स स्वीप खेळण्याचा फटका वारंवार मोह वैभवला येतोय. वैभवचा रिव्हर्स स्वीप खूप सुंदर असतो, खूप देखणा असतो. कित्येक मॅच मध्ये रिव्हर्स स्वीप खेळताना त्याला पाहिलं, मात्र या ठिकाणी मात्र सिंगल डबल वरती जास्त भर दिला जातोय. किंबहुना मुद्दामून मोठे फटके खेळले गेले नसतील का समीर, कारण धावसंख्येचा विचार केला तर मात्र 51 धावा धावफलकावरती लावायचे. एकाच दुसरा मोठा खराब चेंडूंवरती जर फटका निघाला तर मॅचचं थोडंफार चित्र मात्र युवक कट्टा संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला भेटू
भेटू शकतं. मात्र पाहावं लागेल गोलंदाजी मार्कवरती आकाश सांगवेकर कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. आतापर्यंत जर विचार केला तर 5 धावा 5 चेंडूंवरती खर्च करतोय, म्हणजे कंजूशी भरी गोलंदाजी मैदानावरती आकाश सांगवेकरची आपल्याला पाहायला मिळते. मात्र एकाच दुसरा जर मोठा फटका मैदानावरती येतोय तर या मॅचचं चित्र थोडंफार बदलताना परत एकदा पाहायला भेटू शकतं. मोठा फटका आलाय, फटका फसलाय, इन सेफ सँड्स म्हणून ज्याला ओळखला जातो मिस्टर निखिल परब स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. कुठची विकेट या ठिकाणी चूक न करता मात्र प्राइजिंग विकेट ही मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते, ती वैभवच्या माध्यमातून. स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. परत एकदा जो पहिलं षटक या मैदानावरती कंजूशी भर हाताळलं होतं तो सौरभ कांबळी परत एकदा स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे गोलंदाजीच्या तिसरं महत्वपूर्ण षटक हाताळताना दिसतोय. नंदू वालावलकर साहेब यांच्याकडून 1000 रुपये प्रत्येक षटकारासाठी पुरस्कृत केले गेले आहेत आणि यावेळी फटका देखील आलाय दर्पणच्या बॅटमधून. समालोचकांना सलामी देणारा षटकार. लगाला सुरुवात तर झाली आहे. स्वागत देखील सौरभ कांबळी याचा पहिल्या षटकामध्ये जकडून ठेवणारी गोलंदाजी. यावेळी देखील सुरेख फटका, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि निखिल परब यावेळी मात्र कोणतीही चूक न करता सुरेख झेल टिपतोय. दर्पण आचरेकर याची एका षटकारानेशी सजलेली फलंदाजी. दुसऱ्या खुर्चीचा मानकरी दर्पण आचरेकर. षटकातील शेवटच्या चेंडूवरती वैभव परब जो धावांसाठी मोठ्या फटक्यांसाठी कुठेतरी शोधात चाचपडत असलेला पाहायला मिळत होता. त्याची खेळी दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती समाप्त आणि मात्र तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार ठोकणारा दर्पण आचरेकर देखील दुसऱ्या खुर्चीचा मानकरी. वैयक्तिक 8 धावांची बॅग खांद्यावर घेऊन तंबूच्या आसऱ्याला दर्पण आचरेकर. नवीन फलंदाज स्ट्राईक यांच्या दिशेने खेळताना पाहायला मिळेल तो म्हणजे प्रथमेश पारकर. न्यू बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे प्रथमेश. एक सुरेख फटका पहिल्या चेंडूवरती, जे सायकिंग रन रेट हवं होतं, आस्किंग रन रेट हवं होतं ते मैदानावरती पूर्ण झालं होतं. त्यानंतर एक सुरेख चेंडू मैदानावरती दाखल झाला. मोठा फटका, ताकद थोडीशी कमी पडली, चेंडू बराच वेळ हवेमध्ये राहिला आणि निखिलसाठी एक कठीण असणारा झेल मात्र सोपा बनून गेला या मैदानावरती. मात्र पाहावं लागेल परत एकदा न्यू बॅटर असेल मैदानावर तो म्हणजे निखिल. प्रथमेश परत एकदा मोठा फटका आणि आजच्या दिवसामध्ये तिन्ही विकेट मला वाटतं निखिलच्या हातामध्ये समाविष्ट होताना पाहायला मिळत आहे. एक सुरेख या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. तेवढीच चांगली कंजूशी भरी गोलंदाजी, वारंवार चांगल्या टप्प्यावरती चाललेली गोलंदाजी, हाताला लागलेला असताना सुद्धा डीसीसी वायरी संघाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न मात्र जखमी वाघाप्रमाणे मैदानावरती वावरताना पाहायला मिळतोय तो म्हणजे सौरभ कांबळी. सांघिक धावसंख्येचा विचार केला 17 धावा या धावफलकावरती लागताना पाहायला मिळत आहे
आणि या ठिकाणी 3 गडी तंबूमध्ये बसलेले दिसत आहेत. पेंढूर गावचे सन्माननीय गावकर संतोष परब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब, आपल्याला विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार, सलगच्या 2 चेंडूंवरती 2 गडी बाद. पूर्वार्धाचा विचार केला असता पहिल्या चेंडूवर वाटलं होतं की या षटकामध्ये मोठे फटके पाहायला मिळतील, तर फलंदाजांना मात्र तंबूची दिशा दाखवणारी गोलंदाजी सौरभ कांबळीच्या माध्यमातून स्पर्धेदरम्यान पहिली वहिली हॅट्रिक देखील याच गोलंदाजाने नोंदवली. दुसरी हॅट्रिक नोंदवली शेखर प्रभू याने आणि पुन्हा एकदा सौरभ कांबळी ऑन हॅट्रिक आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानावरती पायरव करताना अक्षय वाडेकर. तिसरी हॅट्रिक नोंदवली जाईल का गोलंदाज सौरभ कांबळीच्या माध्यमातून, कारण पहिली हॅट्रिक याच गोलंदाजाने नोंदवली आणि यावेळी मात्र हॅट्रिक हुकते, परंतु फटका सुरेख पाहायला मिळतोय. फलंदाज अक्षयच्या माध्यमातून एकेरीचा फटका. सांघिक धावसंख्येत 1 बऱ्याच प्रतीक्षेनंतर सांघिक धावसंख्या हलताना पाहायला मिळते, ती म्हणजे 18 धावा धावफलकावरती. अजूनही जर विचार केला समीर तर 14 चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी आपल्याला पाहायला मिळतोय आणि राहिलेल्या या 14 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज असेल. निखिल पराडकर, ज्या निखिल पराडकरने पराड प्रीमियर लीग संपूर्णपणे आपल्या बॅटच्या साह्याने मैदानावरती गाजवली. आता मात्र युवक कट्टा संघाला मात्र फायनल मध्ये घेऊन जाण्यासाठी निखिलच्या फलंदाजांमधून मात्र मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल, ती म्हणजे युवक कट्टा संघासाठी. मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, सौरभ कांबळीचं कौतुक करावं लागेल. एक हाताला मात्र या ठिकाणी दुखापत झाल्यावरती सुद्धा स्वतःच्या संघाला फायनल मध्ये घेऊन जाण्याचं स्वप्न पाहतोय. एक सुरेख टप्प्यावरती गोलंदाजी करताना सौरभ कांबळी पाहायला मिळतोय. कट्टागावचे सरपंच पेनकर साहेब, आपल्याला विनंती करतो की आपण पेंढरूचे गावकर सन्माननीय संतोष परब यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. मैदानावरती फंबलिंग पाहायला मिळालं. घोषित क्षेत्रातील 1 धाव, सांघिक धावसंख्येत 19 धावा धावफलकावरती. धावा येणं गरजेचं, कारण निर्धारित षटकांचा सामना मैदानावरती 51 धावांचा पाठलाग. एका बाजूने गडी बाद होण्याचा नित्यक्रम, तर दुसऱ्या बाजूने धावा येण्याचा नित्यक्रम चालू झाला पाहिजे, तो म्हणजे युवक कट्टा संघासाठी. एका चांगल्या टप्प्यावरती चांगल्या लेंथवरती गोलंदाज करताना पाहायला मिळतोय तो सौरभ. परत एकदा आता मात्र थोडीशी लाईन भरकटलेला चेंडू पाहायला मिळतोय, ज्या चेंडूला मात्र पंचांकडनं दंडात्मक कारवाई केली जाते आणि अवंतरच्या स्वरूपाने 1 धाव या ठिकाणी खात्यामध्ये जोडली जाते आणि बाईटच्या स्वरूपातली 1 धाव. एकूण 2 धावा या चेंडूंवरती जोडल्या जात आहे आणि 2 धावाने सांघिक धावसंख्येवरती थोडाफार भर पडताना पाहायला मिळतोय. 21 धावा या धावफलकावरती लागताना पाहायला मिळतंय. आतापर्यंत सुंदर टप्प्यावरती चाललेली गोलंदाजी शेवटच्या चेंडूचा खेळ या षटकातील बाकी असताना थोडीशी लाईन भरकटताना पाहायला मिळते. मात्र परत एकदा शेवटच्या चेंडूसाठी आपल्याला मैदानावरती वाट पाहावी लागेल. बॅक टू बॅक 2 चेंडू मैदानावरती खराब टप्प्यावरती सौरभच्या आपल्याला पाहायला मिळते. मगातपासून सुरेख टप्प्यावरती गोलंदाजी करत असलेला गोलंदाज आता मात्र या शेवटच्या चेंडूसाठी लाईन शोधताना पाहायला मिळतोय का. अचूक टप्प्याचे नियंत्रित भेदक मारा, तिकट कडवा मारा होणं गरजेचं मैदानावरती आणि तोच मारा यावेळी पाहायला मिळतोय. ब्रह्मास्त्र काढलं गेलं गोलंदाजाकडूनच. यापूर्वीचे 2 चेंडू अवांतर फेकले गेले, त्यावेळी मात्र स्वतःच्या वेगावरती स्वार होऊन वेगवान चेंडू हाताळायचा होता गोलंदाज सौरभ याला. 2 अवांतर चेंडू गेले, लाईन बिघडली, दिशाहीन गोलंदाजी मैदानावरती पंचांनी दंडित केलं. त्यानंतर मात्र वापसी करणारी गोलंदाजी सौरभ कांबळीच्या माध्यमातून 3 षटकांचा खेळ माघारी. सांघिक धावसंख्या 22 धावा धावफलक वरती येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज. संतोष परब सर यांच्याकडनं आमच्या मंडळासाठी या ठिकाणी 1000 रुपयाची देणगी स्वरूपात मदत आली आहे. खूप खूप धन्यवाद सर. आपण जाऊया मैदानावरती. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आणि राहिलेल्या 12 चेंडूंवरती 29 धावांची गरज असेल आणि गोलंदाजी मार्कवरती सर्वात एक्सप्रेस आणि टॅलेंटेड गोलंदाज तो म्हणजे तुषार वाटेगावकर स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. बहुतांश वेळा आपण विचार केला असता तुषार हा नवीन चेंडू सुरेख हाताळतो. पहिल्या षटकासाठी कायम वर्णी लागते. एक वेगळीच रणनीती मैदानावरती डीसीसी वायरी संघाची. यावेळी मात्र थोडासा फंबलिंग मैदानावरती. जर क्षेत्ररक्षकाने स्ट्राईक एंडच्या दिशेने फेक केली असती तर निश्चितपणे धोक्याची घंटा ही स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहायला मिळाली असती, परंतु
कोणतीही धाव नाही मैदानावरती, फक्त फंबलिंग पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू तुषार वाटेगावकर याचा. षटकाची सुरुवात तर सुरेख झाली आहे तुषारच्या माध्यमातून. आत्मविश्वास देखील द्विगुणित झाला असेल तुषार वाटेगावकर याचा. नक्कीच विचार केला तर हाफ टॉस वाला चेंडू होता, मात्र या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण म्हणेन मी ते म्हणतो विनयचं. आता मात्र बोट फिरवली आहे, चेंडू स्लो होता, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आकाश सांगवेकर स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. आणि मात्र या ठिकाणी आकाशकडनं कुठची चूक होताना पाहायला भेटत नाहीये. एक प्राइजिंग विकेट परत एकदा मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते, ती अक्षयच्या रूपामध्ये. यस डीजे. मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ या स्पर्धेदरम्यान, या सामन्यादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. आणि न्यू बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे महेश चव्हाण. महेश मैदानावरती येतो आणि बक्षिसाची आतिषबाजी होणार नाही असं होणार नाही, कारण संजय निकम साहेब यांच्याकडनं याच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा पारितोषिक येते. सफल झालाय, मात्र चेंडूवरती मोठा फटका, मात्र हा मोठा फटकाच गणला जाईल तो आरक्षित क्षेत्रापर्यंत एकेरी धावेसाठी. एक धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न हा खूप चांगला आहे, मात्र मिडॉनला स्ट्रेटला फटका मोठा यावा लागेल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर यावा लागेल, जेणेकरून या मॅच मध्ये पकड ही युवक कट्टा संघाची अजून थोडीफार मजबूत होताना पाहायला भेटेल. प्रेक्षकांना अजून थोडा चांगला सामना या मैदानावरती पाहायला भेटेल. एक कंजूशी भरी गोलंदाजी करण्याचा इरादा घेऊन मैदानावरती सुरेख गोलंदाजी करतोय तो तुषार नामक गोलंदाज. मात्र महेशच्या बॅट मधना मोठा फटका यावा लागेल. संजय निकम साहेबांनी लावलेत प्रत्येक षटकारासाठी त्याच्या 500 रुपये. मात्र ह्या मैदानावरती 500 रुपयाचा मानकरी ठरतोय का हे पाहावं लागेल. दोन्ही बाजूंनी विचार केला तर हा सामना खूप जास्त महत्वाचा या मैदानावरती पाहायला भेटतोय. जर हा सामना मात्र लूज झाला तर पुढच्या वर्षाची भाजप चषक 2024 ची मात्र तुम्हाला या मैदानावरती वाट पाहावी लागेल. समीर, पहिले 3 चेंडूंवरती फक्त एक धाव खर्च करत एक सफलता प्राप्त झाली आहे. एक निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळाला चौथ्या षटकाच्या सुरुवातीला. आणि नंदू वालवलकर साहेब यांनी मात्र आता पुरस्कृत केलं पारितोषिक सलग 3 षटकार, रोख रक्कम 5000 रुपये. महेश चव्हाणला संधी असेल, अजून 3 चेंडू शिल्लक मैदानावरती. यावेळी फटका सुरेख, आवाज देखील मोठा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि एक यावेळी झेल टिपला जातोय. महेश चव्हाण बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न महेशकडनं केला गेला, मात्र चेंडू बराच वेळ हवेमध्ये पाहायला मिळतोय. मात्र या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करणं खूप जास्त गरजेचं होतं, कारण नॉन स्ट्राईक गेंडवरती अजून एक मोठं नाव सुद्धा आपल्याला पाहायला भेटतंय, ते म्हणजे निखिल पराडकर. अजूनही 8 चेंडूंचा खेळ मैदानावरती उपस्थित असेल आणि राहिलेल्या या 8 चेंडूंवरती 28 धावांची नक्कीच गरज मैदानावरती पाहायला भेटेल. मात्र 2-3 चेंडू जर मैदानावरती निर्धाव आपल्याला पाहायला भेटतील तर या सामन्यांदरम्यान डीसीसी वायरी संघ अजून मोठी पकड करताना पाहायला भेटेल. मात्र न्यू बॅटर सुद्धा तेवढंच मोठं नाव मैदानावरती आशिष परुळेकर आपल्याला पाहायला मिळतोय.
गोलंदाजच्या स्क्रीनला तुषार सुरेख गोलंदाजी आतापर्यंत या गोलंदाजाकडनं पाहायला मिळतेय. सुरेख चेंडू मात्र फटका फसलाय आणि सोडलाय परत त्याच रक्षकाला. निखिल परबच्या गोदीमध्ये येऊन चेंडू समाविष्ट होतोय. येताच क्षणी मोठा फटका खेळण्याची जरूरत ओळखून मात्र मोठा फटका खेळला गेला आणि त्यावरती मात्र जावं लागेल बॅक टू द पवेलियन. आशिष परुळेकर डीजे. चार चेंडू मैदानावरती खेळल्या मात्र त्याला जास्त स्ट्राईक भेटली नाहीये. नॉन स्ट्राईक एंड वरती चालल्यापासून उभा राही. मात्र शेवटच्या चेंडूवरती शेवटच्या षटकामध्ये काय होईल हे मात्र पाहावं लागेल. मात्र त्याआधी अजून एका चेंडूचा खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र निखिल नॉन स्ट्राईक एंड वरती. न्यू बॅटर मैदानावरती. नवीन फलंदाज मैदानावरती अलंकार मुनगेकर. हॅट्रिक गोलंदाज पुन्हा एकदा तुषार वाटेगावकर. पहिलं हॅट्रिक नोंदवलं सौरभ कांबळी. दुसरी हॅट्रिक शेखर प्रभू. तिसरी हॅट्रिक नोंदवली जाईल का? यावेळी खोदून काढण्याचा प्रयत्न, फसलेला फटका, निर्धाव चेंडू. या षटक मात्र सुरेख पाहायला मिळालं. विविधतेनं कल्पकतेनं हाताळलं गेलं षटक तुषार वाटेगावकरच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती गडीबाद, तिसऱ्या चेंडूवरती एकेरीचा फटका, चौथ्या चेंडूवर आणि पाचव्या चेंडूवर गडीबाद, सहावा चेंडू निर्धाव. तब्बल या षटकामध्ये फक्त एक धाव खर्च करत 3 फलंदाजांना तंबूची दिशा दाखवणार हे षटक तुषार वाटेगावकरचा. डीजे. स्क्रीनवरती दुर्वेश मयेकर आपल्याला पाहायला भेटेल. मात्र पाहावं लागेल 6 चेंडू 28 धावांची गरज. मात्र निखिल पराडकर हे मात्र ह्या ठिकाणी कार्य सहकार करताना पाहायला भेटेल का? जर 5 मोठे फटके मैदानावरती येतील तर मात्र युवक कट्टा संघ या सामन्यामध्ये अनबिटेबल राहताना आपल्याला आता तरी पाहायला भेटेल. कारण सलग 3 सामने जिंकून आपलं वर्चस्व गाजवत होता तो म्हणजे युवक कट्टा संघ. आणि त्यानंतर डीसीसी वायरी संघ. सुरेख या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक दुर्वेश मयेकर. यावेळी मात्र निखिल पराडकर साठी पारितोषिक पुरस्कृत केलं गेलं होतं 5 षटकारांसाठी 10,000 रुपये. परंतु यावेळी मात्र निखिल पराडकरची खेळी संपुष्टात. पहिले चेंडूवरती हादरा ब्रेक थ्रू देण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो म्हणजे दुर्वेश मयेकर नामक गोलंदाज. यावेळी मात्र कोणतंही खातं न खोलता 3 चेंडूंवरती 0 धावांची बॅग खांद्यावर घेऊन निखिल पराडकर बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे. आपल्याला पाहायला मिळतो मॅन फ्रॉम वराडचा हा खेळाडू आता पाहायला मिळतोय. 5 चेंडू 28 धावा. हे काम मात्र खूप कठीण आहे. मात्र या मैदानावरती प्रयत्न करावे लागतील. तर म्हणजे बॅटरला पहिला चेंडू सुरेख बॅट मध्ये आलाय. तुषार स्क्रीन वरती दिसतोय आणि या ठिकाणी मात्र एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. सुरेख टप्प्यावरती चेंडू आपल्याला दुर्वेश कडनं पाहायला मिळतोय. जवळजवळ या मॅच वरती डीसीसी वायरी संघ आपला कब्जा जमवताना पाहायला भेटते. कारण आव्हान मात्र आता थोडंफार कठीण आपल्याला दिसतंय. 4 चेंडू आणि 27 धावा या मैदानावरती पाहायला भेटतात. स्ट्राईकला जातोय तो म्हणजे अलंकार मुनगेकर. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र बाहेर काढलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि या संपूर्ण आजच्या मॅच मधलं 5वा झेल टिपला जातोय तो म्हणजे निखिल परबच्या हातामधनं सुरेख कामगिरी केली जाते आणि मस्त अजून एक धक्का अलंकार मुनगेकरच्या स्वरूपामध्ये.
वैभव परब वैयक्तिक 9 धावा, त्यानंतर दर्पण आचरेकर वैयक्तिक 8 धावा, त्यानंतर तब्बल 4 फलंदाज 0 धावसंख्येवरती तंबूच्या आसऱ्याला, तर 2 फलंदाज वैयक्तिक 1-1 धाव करत तंबूच्या आसऱ्याला. कौतुक करावं लागेल, सुरेख क्षेत्ररक्षण लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तैनात असलेला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. पेट्रोलियम करणारा क्षेत्ररक्षक निखिल परब्याचं सेमीफायनल सामन्यामध्ये तब्बल 5 झेल टिपले निखिलने. नवीन फलंदाज आल्या आल्या मात्र या ठिकाणी मोठा फटका. शुभम पाठकच्या बॅटमधून चेंडू जातोय थेट फरार, सीमा रेषा पार. शुभमच्या बॅटमधून आले तर सुरेख फटका शुभमच्या बॅटमधनं येतोय, मात्र षटकार येण्यापासून थोडासा विलंब होताना पाहायला भेटतोय. स्ट्राईक रेट वाटेल, मात्र या ठिकाणी परत एकदा बोट फिरवले. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं गेले ते ध्रुवेशच्या माध्यमातून. स्लोअर वन चेंडू मात्र टप्प्यावरती जातोय. हा जर चेंडू मात्र दुसऱ्या टप्प्यावरती असता तर शुभम तयारीत होता मोठा फटका खेळण्यासाठी. मात्र आता एका चेंडूचा खेळ मैदानावरती बाकी आणि 20 धावांची गरज असेल ती विजयासाठी. स्ट्रायकिंग एंडला सूरज माडगूत. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि या ठिकाणी भारतीय युवा मोर्चा मालवण आयोजित भाजपा चषक 2023 पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये फायनल मध्ये पहिला जाणारा संघ डीसीसी वायरी संघ. एकदा जोरदार टाळ्या वाजवून डीसीसी वायरी संघाचं स्वागत करूया. फायनल मध्ये जाणारा पहिला संघ आपल्याला मिळतोय तो डीसीसी वायरी संघ.